Once again, welcome back dear student. So, in previous lecture, we have to discuss about Wheatstone meter gauge. So, by using Wheatstone meter gauge, we have to find out unknown resistance. तर समजा आपल्याला एखादा अननोन रेजिस्टन्स जर दिलेला असेल तर आपण मीटर गेजच्या साहाय्याने त्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. त्यासाठी आपण म्हणू शकतो फॉर्म्युला ऑप्टेन केला होता. एक्स दिस इज कॉल्ड एज अननोन रेजिस्टन्स. एक्स इज इक्वल टू आर इंटू एल एक्स अपॉन एल आर. ठीक आहे. आता इथे जर बघितलं आपण तर हा एक्स जो आहे तो काय होता आपला अननोन रेजिस्टन्स, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा आर जो होता तर तो आपण रेजिस्टन्स बॉक्समधून आपण जी काही की काढली होती किंवा रेजिस्टन्स बॉक्स ज्या व्हॅल्यूला सेटअप केला होता तर ती ही आरची व्हॅल्यू होती. एल एक्स म्हणजे लेंथ अक्रॉस अननोन रेजिस्टन्स. त्याच्या समोरची जी काही लेंथ असणार आपण नल पॉईंट ऑप्टेन केला असेल बॅलन्सिंग कंडिशन किंवा बॅलन्सिंग पॉईंट ज्यावेळेस ऑप्टेन केला होता तर तिथे एल एक्स आपल्याला भेटली असेल लेंथ अक्रॉस अननोन रेजिस्टन्स. आणि एल आर म्हणजे काय असणार आहे लेंथ अक्रॉस रेजिस्टन्स बॉक्स. तर या पद्धतीने आपण काय बघत होतो व्हीटस्टोन मीटर गेज. ठीक आहे. सो इन दिस लेक्चर वी हॅव टू डिस्कस अबाउट पोटेन्शियोमीटर. आपल्याला अजून एक नवीन डिव्हाइस बघायचा आहे तो म्हणजे कोणता आहे पोटेन्शियोमीटर. आता बघा त्याच्या नावातच आहे पोटेन्शियोमीटर, बरोबर आहे. आता पोटेन्शियो आपण काय पोटेन्शियो आणि प्लस मीटर. आता आपण जर बघितलं आपल्या लक्षात येईल पोटेन्शियो म्हणजे पोटेन्शियल, मीटर म्हणजे आपल्याला माहिती की ज्या डिव्हाइसच्या साहाय्याने आपण काहीतरी मेजरमेंट करू शकतो. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल तर हा पोटेन्शियोमीटर जो आहे हा काय करणार आहे पोटेन्शियल मेजर करणार किंवा पोटेन्शियल डिफरन्स आपण काय करू शकतो त्या पोटेन्शियोमीटरच्या साहाय्याने मेजर करू शकतो. पण आता याच्या अगोदर आपण बघितलं असेल व्होल्टमीटर. व्हॉट इज द यूज ऑफ व्होल्टमीटर माहिती आहे आपल्याला. व्होल्टमीटरचं काय काम आहे की तो आपल्याला काय करतो पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज आपण त्याच्या साहाय्याने मेजर करतो. मग आता हा व्होल्टमीटर असताना आपल्याला परत बघायचं आहे पोटेन्शियोमीटर. आता व्होल्टमीटर तर आहे ऑलरेडी, मग पोटेन्शियोमीटरची गरज आहे का असणार आहे. उगाच आपल्याला तो सांगितलेलं नाही, बरोबर आहे. मग आता आपण जर बघितलं तर व्होल्टमीटर आणि पोटेन्शियोमीटर याच्यात फरक काय आहे नेमकं का बरं व्होल्टमीटर असताना पोटेन्शियोमीटर पण आपल्याला बघायचं आहे. तर बघा आपण हा जो व्होल्टमीटर जो आहे त्या व्होल्टमीटरच्या साहाय्याने आपण जर पोटेन्शियल मोजलं V = R × R त्या साहाय्याने आपण काय करू शकतो पोटेन्शियल डिफरन्स मोजू शकतो व्होल्टमीटरच्या साहाय्याने, बरोबर आहे. मग आता पोटेन्शियोमीटर काय करतो तर या पोटेन्शियोमीटरमध्ये आपण काय करू शकतो स्मॉल व्हॅल्यू व्हेरी स्मॉल व्हॅल्यू जी आहे ती पोटेन्शियल डिफरन्सची तर ती व्हॅल्यू आपल्याला प्रिसाइजली मेजर करता येईल. ते आपण या व्होल्टमीटरमध्ये मोजू शकत नाही, बरोबर आहे. जनरली व्होल्टमीटर जर आपण जर बघितला तर 1 व्होल्ट 2 व्होल्ट 3 व्होल्ट अशा पद्धतीने. पण त्याच्यापेक्षा जर कमी आपल्याला जर बघायचं असेल त्याच्यापेक्षा कमी आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स जर मोजायचं असेल तर आपण कशाच्या साहाय्याने मोजू शकतो पोटेन्शियोमीटरच्या साहाय्याने आपण त्याला मोजू शकतो. ठीक आहे. मग आता तुम्हाला नंतर V = I × R व्होल्टमीटर साहाय्याने आपण पोटेन्शियल मोजलंय. मग आता नेमकं पोटेन्शियोमीटर मध्ये होतंय काय तर जनरली बघा आता कुठलाही सेल किंवा बॅटरी आपण जर बघितली तर त्या बॅटरीमध्ये काहीतरी इंटरनल रेजिस्टन्स असतो बघा, बरोबर आहे. तुमच्याकडे सेल असेल साधा सेल जर असेल तर त्याचा काहीतरी इंटरनल रेजिस्टन्स असतो. म्हणजे बघा अशा पद्धतीने हा सेल आहे समजा, ओके. तर ह्या सेल मध्ये काय असणार आहे काहीतरी त्याचा इंटरनल रेजिस्टन्स R असणार. ठीक आहे. मग आता आपल्याला पोटेन्शियल मोजायचं आहे V = I × R + R. आपण जर बघितलं तर आपण व्होल्टमीटर साहाय्याने समजा आपल्याकडे ही वायर आहे A to B ही वायर आहे, ठीक आहे. त्या वायरच्या एकवेळेस आपल्याला पोटेन्शियल मोजायचं आहे. व्होल्टमीटर साहाय्याने आपण काय करणार त्या दोन्ही पॉईंटला आपण काय करणार मेजरमेंट करणार. आपल्याला पोटेन्शियल भेटेल पण त्यावेळेस फक्त ह्या वायरचा जो काही रेजिस्टन्स आहे तो आपल्याला कन्सिडर केला जाईल, ठीक आहे. पण ते जर आपण पोटेन्शियोमीटरचा जर विचार जर केला तर पोटेन्शियोमीटर मध्ये काय होणार आहे ही जी बॅटरी आपण कनेक्ट केलेली आहे किंवा सेल जो कनेक्ट केलेला आहे तर त्या सेलचा जो काही इंटरनल रेजिस्टन्स असणार आहे तो सुद्धा कन्सिडर केला जाईल, ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय होईल ॲक्युरेट मेजरमेंट जे आपण म्हणतोय ते आपल्याला भेटू शकतं कशाच्या साहाय्याने पोटेन्शियोमीटरच्या साहाय्याने. मग आता आपल्याला काय करायचं आहे हा पोटेन्शियोमीटर अजून काही कामाचा आहे. व्होल्टमीटर तर आपण बघितलंय पण आता पोटेन्शियोमीटर मध्ये अजून काय करू शकतो तर पहिली गोष्ट आपण पोटेन्शियल डिफरन्स मोजू शकतो. टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स
पोटेन्शियल डिफरन्स. अजून काय करता येईल आपल्याला बघा पोटेन्शियोमीटरच्या सहाय्याने टू कम्पेअर दी ईएमएफ ऑफ टू सेल्स. जर आपल्याकडे दोन सेल जर दिलेले असतील तर त्या दोन सेलचं ईएमएफ आपण कम्पेअर करू शकतो. सो सेकंड यूज इज टू कम्पेअर द ईएमएफ ऑफ टू सेल. अजून काय करता येईल का ह्या पोटेन्शियोमीटरच्या सहाय्याने? हो, तर अजून काय करता येईल बघा टू मेजर द इंटरनल रेजिस्टन्स. जी काही आपल्याला सेल दिलेली आहे, जी काही बॅटरी आपल्याकडे आहे, तर आपण काय करू शकतो त्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स हा पोटेन्शियोमीटरच्या सहाय्याने मेजर करू शकतो. तर आपल्याला हे युजेस जे आहे ते पुढे बघायचे, पण त्या अगोदर आपल्याला काय करायचे, जो पोटेन्शियोमीटर आहे तो नेमकं काय आहे आपण बघितला. पोटेन्शियोमीटर काय करतोय टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स. व्होल्टमीटरचं जे काम आहे तेच. हा ऍक्च्युअल पोटेन्शियोमीटर म्हणजे काय, दॅट इज अन आयडियल व्होल्टमीटर. पोटेन्शियोमीटर म्हणजे काय आहे, आयडियल व्होल्टमीटरच आहे. आपल्याला लक्षात आलंय की पोटेन्शियोमीटर आयडियल व्होल्टमीटर आहे, तो ईएमएफ कम्पेअर करतो आहे, त्याच्यानंतर सेलचा इंटरनल रेजिस्टन्स मोजतो आहे, हे ठीक आहे. पण नेमकं पोटेन्शियोमीटर नेमकं काय असणार ते आपल्याला बघायचं. ठीक आहे, तर एकदम पोटेन्शियोमीटर म्हणजे एकदम साधा सोपा डिव्हाइस आहे, फार काही कॉम्प्लिकेटेड नाही. पोटेन्शियोमीटर म्हणजे फक्त एक आहे, दॅट इज द लॉंग वायर हॅव्हिंग लेंथ 2 to 10 मीटर्स. किती असेल लेंथ 2 to 10 मीटर. म्हणजे आपण याच्यापेक्षा सुद्धा अजून मोठी लेंथ घेऊ शकतो, 11 घेऊ शकतो, 12 घेऊ शकतो अप टू. पण आपण जनरली जर बघितलं 2 to 10 मीटर जो आहे, कारण आपण जनरली जर बघितलं एवढी मोठी वायर आपल्याला ठेवायची म्हटल्यानंतर परत ते काम अवघड होईल. म्हणजे आपण जनरली सांगू शकतो 2 to 10 मीटर लॉंग वायर. आपण जनरली जर बघितलं इथे तर बघा हा A to B हा जो आहे हा म्हणजे एक पोटेन्शियोमीटर वायर आहे. ठीक आहे, आता ही जी वायर आहे ही वुडन बॉक्सवरती फिक्स्ड असते. ज्या पद्धतीने आपण मीटर बेज बघितला होता त्याच्यावरती वुडन बॉक्स होता, त्याच्यावरती आपण मीटर बेज बघितला होता, त्याच पद्धतीने हा सुद्धा असणार. ठीक आहे, हा आता इथे जर आपण जर बघितली सो दिस इज 4 मीटर वायर. ही जी आहे ही समजा 4 मीटर वायर आहे असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे, आता त्याच्यानंतर इथे आपण जे कन्सिडर करतोय हॅव्हिंग लेंथ L, कॅपिटल L इज दी लेंथ ऑफ वायर. ही जी वायर आपण कन्सिडर केली जी लेंथ किती आहे L एवढी, कॅपिटल L एवढी लेंथ आहे. आता ही जी वायर आहे त्याच्या अक्रॉस आपण काय करू, एक सेल कनेक्ट करू हॅव्हिंग ईएमएफ E. E is the EMF of cell. ही जी सेल आपण कन्सिडर केलेली आहे तर त्याचा EMF जो आहे तो काय आहे E. देन कॅपिटल R इज द रेजिस्टन्स ऑफ दिस वायर. ही जी वायर आपण कन्सिडर केलेली आहे त्याचा रेजिस्टन्स काय आहे कॅपिटल R. स्मॉल r इज द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. हा जो सेल आपण कन्सिडर केलाय तर ह्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स आपण स्मॉल r कन्सिडर करतो. ठीक आहे, आणि ही जी वायर कन्सिडर आपण करतोय तर ही वायर जी आहे हॅव्हिंग युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया. आता युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे काय, आपण जर बघितलं समजा आपल्याकडे एखादी वायर जर असेल तर कधी कधी काय होतं बघा, वायर काही ठिकाणी थिक असते, काही ठिकाणी थिन असते, अशा पद्धतीने वायर असू शकते. बरोबर आहे, तर अशा प्रकारची वायर आपल्याला नको आहे. तर कशी पाहिजे, युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया. आता युनिफॉर्म म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण कोणत्याही पॉइंटला जर बघितला तर इथला जो क्रॉस सेक्शन एरिया जो असेल, म्हणजे ही जी वायर आपण कन्सिडर केली सपोज इज दी वन ऑफ दी वायर, तर इथला क्रॉस सेक्शन एरिया इथे जर मेजर केला तर तो तेवढाच असला पाहिजे, इथे जर मेजर केला तर तो इतकाच असला पाहिजे. मग आपल्याला सांगता येईल युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया. ठीक आहे, आता आपल्याकडे पोटेन्शियोमीटर आपण बघितलं काय आहे, काय असणार आहे पोटेन्शियोमीटर म्हणजे एक फक्त लॉंग वायर आपण कन्सिडर करतोय पोटेन्शियोमीटर, कारण जनरली आपण बघितलंय V इज इक्वल टू I इंटू R. आता विचार करा हा R जर वाढत गेला, रेजिस्टन्स जर वाढत गेला तर त्याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल ड्रॉप जे आहे हा पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो वाढत चालेल. बरोबर आहे, आता आपण काय करतोय वायरची लेंथ वाढवतोय. बरोबर आहे, आता लेंथ वाढवतोय म्हणजे काय सांगताय, रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी लेंथ. जसजशी लेंथ वाढेल तसं रेजिस्टन्स वाढेल. बरोबर आहे की हां, मग अशा पद्धतीने आपला पोटेन्शियोमीटर बघताय. आता या पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल काय सांगतं ते आपण बघूया. ठीक आहे, तर बघा प्रिन्सिपल काय सांगतंय, द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स ऑफ वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द वायर.
बघा जर समजा आपण एखादी वायर कन्सिडर केली, सपोज दिस इज दी वायर, ह्या वायरचे हे जे दोन पॉइंट आहेत, सपोज दिस इज दी ए, दिस इज दी बी. ओके, आपल्याकडे दोन पॉइंट आहेत. मग आता हे जे दोन पॉइंट आहेत या दोन पॉइंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स जे असणार, आता पोटेन्शियल डिफरन्स आपण ऑलरेडी कन्सेप्ट बघितली, चॅप्टर सुरू झाला होता त्याच वेळेस आपण बघितलेला आहे. ठीक आहे, आता पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, सपोज आपण ए पॉइंटला जो तो समजा काय 80 व्होल्ट, इकडे जर आपण बघितलं आपण तो 20 व्होल्ट, मग याच्यामधलं पोटेन्शियल डिफरन्स 60 व्होल्ट. इथपर्यंत कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, मग आता ही जी वायर आहे तर ह्या वायर मध्ये ए टू बी ह्या दोन पॉइंट मध्ये जे काही पोटेन्शियल डिफरन्स आहे, दॅट पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी लेंथ ऑफ दिस वायर, मीन्स ए टू बी, लेंथ ऑफ ए टू बी. सपोज यू हॅव टू कन्सिडर स्मॉल ए, म्हणजे आपल्याला काय सांगता येईल, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ए बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ एल. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्सिपल सांगता येईल. ठीक आहे, मग आता आपण काय करू, याला व्हेरीफाय करू. ठीक आहे, आता बघा आपल्या समोर सर्किट आहे साधं सोपं. ए टू बी म्हणजे काय, आपली पोटेन्शियोमीटर वायर आहे हॅव्हिंग लेंथ कॅपिटल एल. त्याच्या अक्रॉस आपण एक बॅटरी कनेक्ट केली, सेल कनेक्ट केलेला आहे हॅव्हिंग ईएमएफ ई आणि हॅव्हिंग इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल आर. ओके, इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या असतील. आता बघा, आता आपल्याला काय करायचंय, सगळ्यात अगोदर करंट थ्रू ए बी हे जे दोन पॉइंट जे आहेत तर याच्यामध्ये काय जो काही टोटल करंट असेल तर त्या करंटचं इक्वेशन आपण कसं लिहू शकतो, कारण आपण जनरली ओम्स लॉ बघितला आहे, V इज इक्वल टू I इंटू आर, म्हणजेच I इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, व्हेरी गुड, V बाय आर. मग आता आपल्याला काय करायचंय, करंट थ्रू ए बी, सो करंट थ्रू ए बी. ठीक आहे, आता ह्या ए बी च्या अक्रॉस काय करंट असेल तो आपल्याला बघायचा. ठीक आहे, आता याच्या अक्रॉस करंट जर लिहायचं असेल तर काय सांगणार आपण, I इज इक्वल टू व्होल्टेज म्हणजे आपलं जे काही पोटेन्शियल डिफरन्स. ओके, आता पोटेन्शियल डिफरन्स काय, E अपॉन टोटल रेजिस्टन्स. आता टोटल रेजिस्टन्स म्हणजे काय, इथपासून इथपर्यंतचा रेजिस्टन्स आपण सांगितलं आहे, रेजिस्टन्स ऑफ वायर. ओके, हा अर्थ आहे. आणि परत ही जी आपली सेल जी आहे तर ह्या सेलचा काहीतरी इंटरनल रेजिस्टन्स आहे, सो दॅट रेजिस्टन्स वी हॅव टू कन्सिडर स्मॉल आर. सो टोटल रेजिस्टन्स इज आर प्लस स्मॉल आर. ओके, म्हणजे आता आपल्याला काय भेटलंय, करंट थ्रू ए बी. ओके, आता आपल्याला करंट तर लिहिलंय आपण. आता आपल्याला काय सांगताय, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ए बी. हा जो पॉइंट ए बी जो आहे तर ह्या पॉइंट ए बी च्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स काय असेल, बाय युजिंग ओम्स लॉ. ओम्स लॉ चा वापर आपण जर केला, V इज इक्वल टू I इंटू आर आपल्याला माहितीच आहे. ठीक आहे, आता बघा पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ए बी, ए बी च्या अक्रॉस काय पोटेन्शियल डिफरन्स असेल, बाय युजिंग ओम्स लॉ. सो V ए बी is equal to काय सांगता येईल आपल्याला, I into R. So this is equation number 1, this is equation number 2. So using equation number 1 and 2, what we have to write, equation number 1 आणि 2 चा आपण जर विचार जर केला आपल्याला लिहिता येईल by using equation 1 and 2. म्हणजे सरळ सरळ काय करायचं आपल्याला, इक्वेशन नंबर 2 मध्ये I ची जी व्हॅल्यू आलेली आहे ती व्हॅल्यू फक्त इक्वेशन नंबर 2 मधल्या I मध्ये पुट करायची. म्हणजे आपण काय लिहू शकतो बघा, V A B पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस A B which is equal to what is the value of I, that is E upon capital R plus small r. capital R काय आहे, रेजिस्टन्स ऑफ वायर A B आणि स्मॉल आर काय आहे, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. ठीक आहे, आता काय राहिलं याच्यामध्ये, हा जो आहे कॅपिटल आर. म्हणजे आता आपल्याला काय भेटलंय, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ए बी. म्हणजे ही पूर्ण वायर जी आहे याच्यामध्ये काय पोटेन्शियल अक्रॉस काय पोटेन्शियल डिफरन्स असेल ते आपण आता बघितलंय. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय,
पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ. आता पर युनिट लेंथ म्हणजे नेमकं काय कन्सेप्ट असते बघा. तर पर युनिट लेंथ जर आपण जर बघितलं तर आपल्याकडे समजा ही जी वायर आहे सो हॅविंग लेंथ 10 मीटर. एक कोणती तरी वायर आपण कन्सिडर केली, ठीक आहे. तर 10 मीटर आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, याच्या 1 मीटर मध्ये किती पोटेन्शियल असेल. जर समजा आपण इथे 10 सेंटीमीटर जर कन्सिडर केलं तर 1 सेंटीमीटर मध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स असेल. म्हणजे युनिट एका सेंटीमीटर किंवा एका मीटर मध्ये किती पोटेन्शियल असेल. मग आता आपण जी वायर कन्सिडर केली होती A to B आपली वायर आहे हॅविंग लेंथ कॅपिटल L. मग आता आपण काय सांगू शकतो, पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ. म्हणजेच काय करावं लागेल, हे जे पोटेन्शियल डिफरन्स पॉइंट ए बी च्या अक्रॉस आपल्याला भेटलेला आहे डिवाइडेड बाय लेंथ. सो पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ so which is equal to E into R divided by L into R plus small r. ओके. आता आपल्याला काय भेटले, पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ. ठीक आहे. आता जर आपण इथे जर बघितलं, इफ दिस E इज कॉन्स्टंट, हा जो E जो आहे E म्हणजे काय, EMF ऑफ द सेल. आता हे EMF ऑफ द सेल जर कॉन्स्टंट असेल तर काय सांगता येईल, हा रेजिस्टन्स म्हणजे काय आहे, R रेजिस्टन्स ऑफ दिस वायर. ओके. L म्हणजे लेंथ असणार आहे वायरची, R म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स असणार आहे. ओके. तर आता जर हा जर कॉन्स्टंट असेल, हा E जर कॉन्स्टंट असेल, बाकीच्या टर्म पण कॉन्स्टंट आहे, हे काय चेंज होणार नाही, व्हेरी होणार नाही, बरोबर आहे. मग आता हा जर कॉन्स्टंट असेल याचाच अर्थ आपल्याला काय सांगता येईल, पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ इज इक्वल टू कॉन्स्टंट. पण कधी, इफ E इज इक्वल टू कॉन्स्टंट. आपण सांगू शकतो इफ E इज इक्वल टू कॉन्स्टंट देन काय सांगता येईल आपल्याला, मग यस VAB अपॉन L which is equal to constant. आता हा VAB अपॉन L म्हणजे आपण सांगितलंय काय, पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ. यालाच आपण काय म्हणू शकतो, सो दिस इज कॉल्ड एज पोटेन्शियल ग्रेडियंट. यालाच आपण काय म्हणू शकतो, पोटेन्शियल ग्रेडियंट. VAB अपॉन L इज कॉल्ड पोटेन्शियल ग्रेडियंट. ठीक आहे. सो व्हिच इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे सिंपली आपल्याला काय सांगता येईल बघा, हे जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनला आपण असं लिहू शकतो का, VAB which is equal to this constant say K. या कॉन्स्टंट आपण काहीतरी नाव देऊ, सो K. सो कॉन्स्टंट K into L म्हणजे आपल्याला काय सांगता येईल, VAB is directly proportional to L. ठीक आहे. आता याच पद्धतीने आपण काय करू, ही जी पोटेन्शियोमीटर वायर आहे त्या पोटेन्शियोमीटर वायर वरती एक पॉइंट कन्सिडर करू. सपोज दिस इज द पॉइंट C हॅविंग लेंथ स्मॉल l. ही वायर आहे, ठीक आहे, A to C हॅविंग लेंथ स्मॉल l. ठीक आहे. मग आपण जे काही प्रिन्सिपल सांगितले, पोटेन्शियल डिफरन्स इज प्रोपोर्शनल टू L. मग आता पोटेन्शियल डिफरन्स आपण A to C मेजर करतोय, हा पॉइंट C कन्सिडर केला. ठीक आहे. आता A to C जर पाहिजे असेल तर आपल्याला काय लिहिता येईल, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस A C इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू S स्मॉल l. So this is actual our principle, or this is principle of potentiometer. The potential difference between two points of wire is directly proportional to length of wire. म्हणजे आता आपण काय करू शकतो, की लेंथ आपण C पॉइंट इथे कन्सिडर केलाय, अजून या वायर वरती कुठे कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. पण तो कन्सिडर केल्यानंतर आपण पोटेन्शियल डिफरन्स जर बघितला, सो दॅट पोटेन्शियल डिफरन्स इज प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ दी वायर. ठीक आहे. किंवा ह्या इक्वेशनला आपल्याला असं पण लिहिता येईल, VAC which is equal K into L. कारण आपण जर बघितलं तर हा आपण काय करतोय, प्रॉपर्टी साइन काढतोय, त्याच्याऐवजी आपण कॉन्स्टंट टर्म ऍड करतोय, हे आपल्याला जनरली माहितीच असेल.
ठीक आहे. सो दिस इज व्हॉट प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. मला वाटतं तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर समजलं असेल. जस्ट रिवाइज थोडक्यात मी तुम्हाला परत एकदा सांगतो. पोटेन्शियोमीटर म्हणजे काय असणार आहे. फक्त आपण एक लॉंग वायर कन्सिडर करतोय, हॅविंग लेंथ 2 to 10 मीटर. ठीक आहे. आता हा पोटेन्शियोमीटर म्हणजे ॲक्च्युअल काय आहे, एक व्होल्टमीटरच आहे. याला आपण आयडियल व्होल्टमीटर सुद्धा कन्सिडर करू शकतो. सो दिस पोटेन्शियोमीटर इज अन आयडियल व्होल्टमीटर. म्हणजे हा काय करणार आहे, त्याच्या नावाप्रमाणेच पोटेन्शियल डिफरन्स मेजर करणार आहे. ठीक आहे. बाकीचे पण यूज मी तुम्हाला इन शॉर्ट सांगितले. काय करतो तो, जर आपल्याकडे 2 सेल असतील तर त्या सेलचं ईएमएफ तो कम्पेअर करतोय. त्यानंतर काय करतोय, जो सेल आपल्याकडे आहे त्या सेलचं इंटरनल रेजिस्टन्स तो मेजर करतोय. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण याचे यूज बघितले. त्यानंतर आपण बघितलंय त्याचं जे प्रिन्सिपल आपण बघितलं होतं, दी पोटेन्शियल डिफरन्स between 2 points of wire is directly proportional to the length of wire. आणि ते कशा पद्धतीने येते ते आपण चेक केले. कारण आपण काय केलं, फक्त करंट टू ए बी, हा जो पॉईंट ए बी जो आहे याच्यामध्ये जो काही करंट असेल तो त्या करंटचं इक्वेशन लिहिले. त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स त्याच्या अक्रॉस काय असणार ते लिहिले. या दोन्ही इक्वेशनला आपण काय केले, फक्त आय ची व्हॅल्यू जी इक्वेशन नंबर 1 मध्ये 2 मध्ये पुट केली. त्यावरून आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉईंट ए बी हे इक्वेशन आपल्याला भेटलेलं आहे. आणि त्यानंतर आपण काय केलं, पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ, म्हणजे आपण काय केलं, याला फक्त कॅपिटल ए ने डिवाइड केले. सो पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ आपल्याला भेटली. ठीक आहे. आणि मग आपण सांगितलं इफ दिस ई इज कॉन्स्टंट, तर हा ई जर कॉन्स्टंट असेल then this potential gradient or potential difference per unit length is constant. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल VAB is equal to constant into L. आपण हा कॉन्स्टंट काढला म्हणजे डायरेक्टली आपण साइन येईल. ओके. त्यानंतर आपल्याला काय करता येईल, आपण पॉईंट सी कन्सिडर केला आहे आणि त्याच्यावरून आपण डायरेक्ट लिहू शकतो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस AC इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L. ओके. तर अशा पद्धतीने हा काय पोटेन्शियोमीटर. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला ह्या पोटेन्शियोमीटरचे यूज बघायचे. तर पुढचा म्हणजे पहिला जो यूज आपल्याला बघायचा आहे टू कम्पेअर द ईएमएफ ऑफ 2 सेल्स. तर आपल्याला 2 मेथडने सेलचा ईएमएफ जो आहे तो कम्पेअर करायचा आहे. 2 सेल आपल्याला लिहिले असतील. पहिले सेल डायरेक्ट मेथड आणि दुसरी असेल सम अँड डिफरन्स मेथड. आणि त्यानंतर अजून एक यूज आपल्याला बघायचा आहे टू मेजर द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. जर आपल्याला सेल लिहिलं असेल तर त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आपल्याला कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला हे जे प्रिन्सिपल आहे पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल जे आपण बघितलंय, ते पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स ऑफ वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी लेंथ ऑफ वायर. हे जे प्रिन्सिपल आहे तर हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचे युजेस बघू, युजेस ऑफ पोटेन्शियोमीटर. ठीक आहे. ओके. थँक्यू.